महिला आता प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, मग ते कोणतेही क्षेत्र असो। अंतराळात जाणं असो, चर्मकाम असो, डॉक्टर, पोलीस, वैमानिक असो, अशा अनेक क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत। आता या स्त्रियांनी ऑटो रिक्षाच्या व्यवसायातही पुढाकार घेतलाय। मुलुंडच्या वीर संभाजी महाराज सभागृह येथे शिवसेनेतर्फे 35 महिलांना ऑटो रिक्षा देण्यात आल्या। महाराष्ट्र रिक्षा चालक सेना आणि मातोश्री महिला बचत गट महासंघाने या योजनेसाठी पुढाकार घेतला। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर याला आम्हाला मुहूर्त स्वरूप आता आलेलं आहे। या महिला नुसत्या 8वी 9वी पास नाही आहेत, तर याच्यात काही महिला BCom आहेत, काही MCom आहेत, काही B.Ed आहेत। त्या सगळ्या महिला स्वयंरोजगारासाठी या आलेल्या। महिला आर्थिकरण आणि सक्षमीकरण हे आमचं ध्येय आहे। महिला स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हाव्यात, हाच या योजनेमागचा उद्देश। मातोश्री महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्षा रश्मी ठाकरे यांच्या हस्ते या महिलांना ऑटो रिक्षाची चावी देण्यात आली। या कार्यक्रमाला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची खास उपस्थिती लाभली। रिक्षा हा स्वयंरोजगार आहे, स्वतःच्या पायावर उभा राहणारा रोजगार आहे आणि ह्या रोजगारातल्या दोन गोष्टी आहेत। सकाळी 8 तास महिला म्हणजे मालकीच्या रिक्षात चालतात आणि दुसऱ्या जसं आम्ही भाड्याने इतर ड्रायव्हर घेतात येऊन रिक्षा, तसं दुसऱ्या महिलेने आणखीन 8 तास संध्याकाळी चालवतात 10 वाजेपर्यंत। हे दोन कुटुंबाला स्वावलंबन मिळेल। महिला रिक्षाच्या माध्यमातून एक समर्थ असं एक स्वावलंबन निर्माण झालेलं रस्त्यावर दिसेल, हा एक त्यातला म्हणून ते लोक नेहमी जवळची भाडी नाकारतात, त्यांना लांबची भाडी पाहिजे, कारण लांब गेल्यावरती पैसे जास्त भेटतात आणि जे जवळचे कस्टमर आहेत त्यांना जाम त्रास होतो, तर त्यांची सेवा आम्ही नेहमीच करायला उपलब्ध असू तिथे। मी या क्षेत्रात उतरले, पहिलं मला स्वतःचा स्वाभिमान वाटतो आणि दुसरं म्हणजे या रिक्षा व्यवसायामुळे आम्ही एक उद्योजिका बनलो आणि आम्हाला बाहेर पडण्याची एक संधी मिळाली। या क्षेत्रात आता महिला उतरल्यामुळे पुरुष रिक्षा चालकांची मक्तेदारी संपुष्टात येणार हे मात्र नक्की। मुंबई लाईव्ह।